ये बात. आणि या ठिकाणी गुरुवर्य विठ्ठल उमप यांचे हे गीत आपल्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करीत आहे. बाजीराव नाना तुम्ही तुमडी भरून द्या ना. बाजीराव नाना तुम्ही तुमडी भरून द्या ना. आता लग्नाला चला, आता लग्नाला चला. लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला, लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला, लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला, लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला. तुमडीची घाई आणि वांगी आली नाही. 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 पोटकीला द्याल नाही काय करू बाई. आता लग्नाला चला. नाक नाही नतीला न भोक पाड भीतीला काय करू तिला. लग्नाला चला, लग्नाला चला तुम्ही, 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 लग्नाला चला. कोल्हापूरची हळद मंडळी, कोल्हापूरची हळद आणि सासू झाली बाळ. कोल्हापूरची हळद आणि सासू झाली बाळ. कोल्हापूरची हळद आणि सासू झाली बाळ. साताऱ्याचं वांगर पोर झालं पांगळ. साताऱ्याचं वांगर आणि पोर झालं पांगळ. चार जमले आया बाया मधी बसली ताई. चार जमले आया बाया मधी बसली ताई. तिला बोलायची घाई, तिला बोलायची घाई. अरे हे लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला, लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला, लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला, लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला. शामियानात खानाचं खलबत चाललेलं आहे बरं का मंडळी. खान आपल्या सैन्याला ताकीद देतोय आणि ही खबर घेऊन बहिर्जी नाईक 500 मावळ्याकडे आपल्या वाड्यावर चाललेला आहे आणि त्यांना समजावून सांगतो. अरे या ब्या, अरे गाड्या निघाल्या की मोर. अरे काय बायकोशी गुलू 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 गोष्टी करतोय. अरे घे बाबा बोलून घे घे. मी मोर जातो. लग्नाला येळ झालाय तेव्हा गाड्या पुढे निघाल्या. ती म्या मोहर जातो, तू माग नाहीये बर का. जाऊ नवा. बाबूराव बाबूराव लग्नाला चला. बाबूराव बाबूराव लग्नाला चला. बाबूराव बाबूराव लग्नाला चला. भीमराव शामराव लग्नाला चला. भीमराव शामराव लग्नाला चला. भीमराव शामराव लग्नाला चला. गंगूबाई अगं या गंगूबाई. अगं काय करतीस. तंबाखू खातीस होय. नग नग तंबाखू खाऊ नगस. कॅन्सर होईल कॅन्सर. रंगूबाई गंगूबाई घरचं काम सोडा. रंगूबाई गंगूबाई घरचं काम सोडा. हौसाबाई तुम्ही आता तपकीर वडा. लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला, लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला, लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला, लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला. तिकडं काही जेवायचं नाही, तिकडं काही खायचं नाही. काय म्हणलं. इकडं काही जेवायचं नाही, तिकडं काही खायचं नाही. हात बांधून जेवायचं आणि तोंड बांधून खायचं. शाहीर हा
इकडे काय जेवायचं नाही तिकडे काय खायचं नाही हात बांधून जेवायचं तो हात बांधून तोंड बांधून खायचं काय प्रकार आहे असं काही जेवतं का कोण बरोबर बोललो मी हे काय कळलं नाही जरा इसकटून सांगा इसकटून समजलं डॉक्टर साहेबांना मी समजलं नाही कळलं बघा हाताची गडी घालून बसलं नाही कळलं असतं तर हाताची गडी घातली असतं हाताची गडी घालून बसलं नाही कळलं इसकटून सांगा इसकटून बरं बाबा इसकटून सांगतो गड्या इकडं काय जेवायचं नाही तिकडं काय खायचं नाही हात बांधून जेवायचं आणि तोंड बांधून खायचं म्हणजे काय 500 मावळा गाठीला हाय 5000 गणिमांची खबर घ्यायची आहे गड्या आणि लग्नाला चला म्हणजे लढाईला चला म्हणून सांगितलं इकडे काय जेवायचं नाही तिकडे काय खायचं नाही हात बांधून जेवायचं आणि तोंड बांधून खायचं आर गड्या म्हणजे डावा हात ढालीला आणि उजवा हात तलवारीला असं होय अरे महाराजांचा सांगावा आहे 5000 गणिमांची खबर घ्यायची हाय तुटून पडायचं आहे लढायचं हाय आता तरी समजलं नाही शाहीर कळलं का लगन लाव की आम्ही बसा मावळा बसा तुम्ही आता तरी समजलं ना कळलं का तुम्हाला काय कळलं का काय झालं आता कळलं हात बांधून इकडे काय जेवायचं नाही तिकडे काय खायचं नाही हात बांधून जेवायचं तोंड बांधून खायचं ऐका ना हे आपल्याला शिकवते ते हात बांधून जेवायचं नाही आणि तोंड बांधून खायचं हे आपल्याला शिकवते आणि स्वतः पाठीला शिदुरी बांधून आले ते काय शाहीर हे काय आर शिदोरी नाही ती नाही दाखवा जरा तुम्हाला बी दाखवा ह्याला बी दाखवा शिदुरी आता तोंड बांधून खायचं आणि हात बांधून जेवायचं हे बघा स्वतः खायला आणलेलं हातडायला आता लगीन म्हणल्यावर बिना हातडायचं होईल का खाल्ल्याशिवाय कोण जाईल का अरे बाबा अहो शाहीर आता लग्नाला येतात ना ते हातडायलाच येते अरे पण मी काय म्हणतो अरे काही शिदोरी नाही काय आहे ते बघायचं मी बघतो थांबा मला बघू द्या काय बघा काय लेका गड्यानं तुम्हाला समजून सांगतोय मी बोला की बघा की शिदोरीच बघायची आहे ना बघ अरे भैरजी नाईक म्हणते मला शिवाजी महाराजांचा पट्ट्या मावळा हाय बघायचा आहे ना खोला काय आहे ती दाखवा काय बघा काय दिसतंय काहीतरी अरे बाबा आरगड्यानो माळावर आलोय 500 मावळ्यांची खबर घ्यायला आणि 5000 गणिमांची मुंडकी तोडून न्यायची आहेत मला माझ्या शिवरायांकडं म्हणून माझ्या मावळ्याला गाठीला घेऊन ही शिदोरी हाय बर का हा 500 मावळा गाठीला हाय माझ्या आणि म्हणूनच तुटून पडायचंय लढायचंय या छत्रपती शिवाजी महाराजांशी या मावळ्यांनी आपल्या जीवाची कुरबंडी करायची आहे बोला शिव छत्रपती शिवाजी